नमस्कार. मी अरविंद आठले. भाषण पुष्प मालिकेतल्या 128व्या भागामध्ये आज मी तुमचं स्वागत करतो. सर्वप्रथम माझे सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती यांना वंदन करतो आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन आजचं पुढचं भाषण मी सुरू करतो. सध्या आपण सोपान देवांविषयी बोलत आहोत. सोपान देवीवर आपण याच्या मागचं भाषण झालं, त्याच्या आधी सोपान देवांचं चरित्र झालं आणि आता आज मी सोपान देवांच्या गाथेविषयी बोलणार आहे. अतिशय सुंदर, सुटसुटीत, सोपी मराठी भाषा. ज्ञानेश्वरांच्या 700 वर्षापूर्वीच्या काळातली भाषा. काही जणांच्या मनात प्रश्न पडतो की इतकी सोपी कशी काय झाली. ज्ञानेश्वरांची ज्ञानदेवीतली भाषा आणि ही भाषा याच्यामध्ये फार अंतर आहे. ही फार सुटसुटीत सोपी आहे. तसं म्हणाल तर ज्ञानेश्वरांचे जे अभंग आहेत 28 हरिपाठ, तेही तितके सोपे आहेत. म्हणजे त्यावेळची सर्वच भाषा अवघड होती असं नाही. सर्वसामान्य जनांना समजण्यासाठी काही ठिकाणी त्यांनी अत्यंत सोपी भाषा वापरली, स्वतः ज्ञानेश्वरांनी सुद्धा वापरली आहे. त्यामुळे हा जो काही शंका ही जी काही मनात आली असेल ती आपण काढून टाका. मध्यंतरी सांगितलंच की मी सोपान देवांच्या समाधीवर सासवडला गेलो आणि पूर्ण माझं मन शांत झालं. रडायलाही माणसाला कुठेतरी एक ठिकाण असावं लागतं आणि ते ठिकाण मला त्या ठिकाणी मिळालं असं वाटलं. सगळं वाङ्मय मी तिथलं संस्थांमधून घेतलं. संस्थांच्या विश्वस्तांनी अतिशय आनंदाने मला ते सर्व वाङ्मय वापरण्याची परवानगी दिली आणि हे सर्व वाङ्मय ज्यांनी संपादित केलं ते डॉक्टर श्री हेमचंद्र दयाळराव कोपर्डेकर. अत्यंत विद्वान गृहस्थ. माझी अजून त्यांची भेट झाली नाही, परंतु त्यांना जाऊन भेटून त्यांचा आशीर्वाद घ्यायला मी जाणार आहे. पुण्यालाच राहतात. तर सोपान देवांची गाथा त्यांनी संपादित केली आणि प्रसिद्ध केली आणि या गाथेला चैतन्य भानुदास महाराज देगलूरकर यांनी प्रस्तावना केली. प्रस्तावनेतलं थोडी काही वाक्य मी तुम्हाला वाचून दाखवतो, म्हणजे ही गाथा काय आहे हे तुमच्या लक्षात येईल. संत वाङ्मय हे मानवी जीवनाला दिशा देणारं आहे. मानवी जीवनाचा मूळ हेतू भगवत स्वरूपता प्राप्त करून घेऊन आपणास प्राप्त झालेली आनंद स्वरूपता इतरांना देऊन अवघाची संसार सुखाचा करण्यामध्ये आहे. परंतु जीव स्वतःला अज्ञानामुळे अल्पपरिणामी समजतो. काही कल्पित मर्यादा आखून घेतो आणि मर्यादेच्या आत स्वतःच्या कल्याणाची कल्पना करतो. मानवाच्या मर्यादांची ही बंधने निवृत्त व्हावीत आणि स्वतःच्या व्यापक स्वरूपाचे यथार्थ ज्ञान व्हावे, म्हणजेच मी वासुदेव तत्वता अशी अनुभूती जीवास यावी, यासाठी संत आपले चरित्र आणि वाङ्मय निर्माण करीत असतात. त्यांच्या चरित्रातून वाङ्मय निर्माण होतं आणि या वाङ्मयानं आपलं चरित्र घडत असतं. अशा संत परंपरेमध्ये श्री निवृत्तीनाथादी भावंडांचा अवतार झाला. सर्वांकडूनच वाङ्मयाची निर्मिती झाली, पण श्री ज्ञानराजांच्या वाङ्मयाप्रमाणे समाजासमोर प्रकट झाली नाही. अत्युच्च पारमार्थिक भूमिकेवरून प्राप्त झालेल्या अनुभवांची अस्फूर्त अभिव्यक्ती म्हणजे हे वाङ्मय. त्यातही श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या वाङ्मय संपदेने एकूणच मराठी वाङ्मयाची दिशा आणि प्रतिष्ठा सिद्ध झाली. श्री एकनाथ महाराजांच्या वाङ्मयाने या वाङ्मयातील वैविध्य आणि वैपुल्य सिद्ध केले, तर श्री तुकाराम महाराजांच्या अभंगाने या वाङ्मयाला एक नवाच आयाम दिला. परंतु या वाङ्मय रत्नाकरातील काही रत्न मात्र थोडी दुर्लक्षित राहिली आणि त्यापैकी एक म्हणजे सोपान देवांचं वाङ्मय. श्री सोपान देवानी ही अभंग रचनेबरोबर श्री भगवद्गीतेवर सोपानदेवी नावाची समश्लोकी टीका लिहिली आहे. श्री निवृत्तीनाथ आणि आदिशक्ती
मुक्ताबाईंच्या अभंगापेक्षाही सोपानदेवांचे अभंग हे अधिकच सुलभ आहेत असं वाटतं. विषयाचे वैविध्यही जाणवतं. जीवाला प्रपंचाचा त्याग न सांगता परमार्थाची परमात्मतत्वाची प्राप्ती करून घेण्याची हातवटी श्री सोपानदेवांनी सांगितले आहे. आणि तेही केवलाद्वैती तत्त्वज्ञानाचा विचार न सोडता त्यांच्याच भाषेत जर सांगायचं झालं तर सोपानी न लगे प्रपंची वियोग ब्रह्मार्पण भोग नुरे तुही. प्रपंच हा व्यावहारिक सत्तेवर असला आणि मनानं त्याबद्दल आत्मत्म भावना न ठेवली की तो व्यवहारच परमार्थ ठरतो. श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दात जर सांगायचं झालं तर संसार तथा गावा गेला साता पांडवा होऊन ठाके अवघा मोक्षाचाची. तर सोपानदेव म्हणतात की स्थावर जंगम स्थावरीला राम सर्वगत श्याम निस्संदेह. सारांश मानवी जीवनाची इतिकर्वता तत्वभूमिकेवरूनच मानावी लागते आणि याची सिद्धीच श्री सोपानदेवांनी करून दिली आहे. आपल्याला या संत वाङ्मयाची गोडी लागावी अशी अपेक्षा आहे. सोपानदेवांच्या बहुतेक रचना समजायला सोप्या आणि प्रासादिक आहेत, परंतु खोलवर विचार करणाऱ्या लावणाऱ्या आहेत. म्हणूनच नुसता अर्थ लिहिण्यापेक्षा विवरण लिहिताना त्यातला अर्थ अधिक चांगल्या रीतीने उलगडला जातो. इतर संतांच्या रचनांची विचारांची उदाहरणं काही उतारं देणं त्यातून अधिक चांगलं चिंतन मनन होतं आणि मुळात अभंगाने दिलेला आनंद द्विगुणित होतो असा अनुभव आहे. त्यांच्या आध्यात्मिक अनुभवावरच्या काही रचना सामान्य साधकाला जरा अवघड वाटणाऱ्या आहेत, परंतु त्यातील गूढ अर्थ सिद्धयोगाच्या त्या विशिष्ट मार्गात प्रगती केलेल्यांनाच समजू शकतो. तरीही आपल्याला तेवढा अर्थ समजू शकेल तेवढा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र सोपानदेवांचा मुख्य भर नामस्मरणयुक्त भक्तिमार्गावरच आहे हे बहुतेक अभंगातून स्पष्ट होत असल्यामुळं त्या रचना पुन्हा अभ्यासून चिंतन केल्यास लाभदायक ठरल असं वाटतं. पहिले सोपानदेवांनी नमन स्तोत्र लिहिलेलं आहे. नमो ज्योतिर्मय ब्रह्मा आनंद ईश्वर पुरातना नमो नारायणा कमलकोंदणा नमो नमो स्वामिया नमो सद्गुरु निवृत्ती नमो रखुमाईच्या पती नमो ज्ञानमूर्ती अगम्य पुरुषा नमो भक्ती मुक्ती चैतन्यमाया नमो हर्ता नमो कर्ता काया नमो आदि पुरातन पाया परब्रह्म नमो विराट पुरुषा पुरातना नमो जगज्जीवना करुणाघना चराचर पालका गहना नमन तुझिया. असे हे साधारणपणे 12 कडवी त्यांनी नमन स्तोत्र म्हणून लिहिलेले आहेत. नमनापासून सर्व शुभ कार्याला सुरुवात होते. तेव्हा सोपानदेवांच्या वरील नमस्तोत्राने आपण त्यांच्या रचनांचा अभ्यास करायला सुरुवात करूया. या स्तोत्रात ज्योतिर्मय ब्रह्मापासून प्रारंभ करून विश्वनिर्माता विश्वचालक अशा परमात्म तत्वाचे परोपरीने वर्णन करून त्याला नमन केले आहे. त्यात सद्गुरू निवृत्ती विठ्ठल ज्ञानमूर्ती तसेच त्याची प्राप्ती करून देणारी भक्ती इत्यादी सर्व उल्लेख आलेले आहेत. शिवाय त्याचे कर्ता हर्ता पालक रक्षक सर्वव्यापक तरीही अव्यक्त गहद योग्यांचे सुखधाम सगुण निर्गुण स्वरूप आणि त्याचं वर्णनही आलेलं आहे. तरीही सर्व काही तोच एक आहे हे अद्वैत तत्वही स्पष्ट केलेलं आहे. आपणाजवळ सहस्रदळा गुप्तपणे तो आहे, प्रत्येकाजवळ आहे. त्यातच दृष्टी आणि मन बांधलेले राहो, आपणाला सांभाळून घ्यावे, जन्ममरण चुकवावे अशी विनवणीही त्यांनी या नमनस्तोत्रात केलेली आहे. अद्वैतात असून द्वैतपणे नमन केलेले आहे. हे नमनस्तोत्र अनेक प्रकारे वैशिष्ट्यपूर्ण आहे. आपल्या नित्यपठणात ऐकण्यात आलेल्या अनेक संस्कृत स्तोत्रासारखेच पण सहज सोपे असे आहे. मधून वाचत राहून त्यावर मनन करावं अशा पद्धतीचं ते आहे. त्यांचं काय म्हणणं? तिहींचे त्रिगुणे रजतम मिश्रित त्या माझी त्वरितम जन्म माझा पूर्व पुण्य चोख आचरलो आम्ही तरीच इये भक्ती आम्हा जन्मी तरीच इये जन्मी भक्ती आम्हा शांती क्षमा दया निवृत्ती माऊली
अखंड सावली कासवदृष्टी, सोपान म्हणे जगाते सोपान म्हणे ते जगा जीवनमूल, भिवरा विठ्ठल दैवता आम्हा. त्रिगुणांच्या मिश्रणांमुळे निराळी कर्म घडत राहून आपल्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. मात्र चांगली कर्म करून पुण्यसंचय केल्यामुळे या जन्मात आम्ही भक्ती करीत आहोत. निवृत्तीगुरु हे शांती, दया, क्षमा असलेले आहेत आणि त्यांची कासवासारखी आमच्यावर दृष्टी असून तिनेच आमचं पोषण केलेलं आहे. सोपानदेव म्हणतात, आम्हाला भिवरेच्या काठीचा विठ्ठल हे दैवत लाभल्यामुळे या जगातलं हे जीवन मोलाचं आहे. सोपानदेवींनी पूर्वजन्मीच्या पुण्याईमुळे या जन्मात विठ्ठलाची भक्ती करू लागले आहोत असं या अभंगात स्पष्ट म्हटलेलं आहे. आपल्याला थोर सद्गुरूंचे मार्गदर्शन लाभले आहे त्याचाही उल्लेख केलेला आहे. कासव आपल्या पिलाकडं नुसते पाहून त्यांचं पोषण करते असा संकेत आहे. त्याचा उपयोग करून निवृत्ती सद्गुरू हे आपले पोषण करीत आहेत, रक्षण करीत आहेत, अखंड सावली धरून आहेत असं म्हटलेलं आहे. तेव्हा आपली परमार्थ मार्गातली स्थितीच त्यांनी वरील अभंगात वर्णन करून ठेवलेली आहे. भगवद्गीतेच्या 45व्या श्लोकात जे म्हटलंय त्यावर ज्ञानदेवानी सोपान देवीतील एक ओवी आहे. तो स्वये ज्ञान प्रयत्न करी, योगे दोष दुःख होती दुरी, मग तया बहुजन्मांतरी, अवधारी परमगती तो पावे. यावरून हे स्पष्ट आहे की शंकराचार्य, ज्ञानदेव, सोपानदेव अशा थोर योग्यांपैकी आहेत जे हे असे आहेत की ज्यांनी पूर्वजन्माने मिळवलेले साठवलेले ज्ञान त्यांच्या या जन्मात फळाला आलेलं आहे आणि ते या जन्मात पूर्णत्वास पावत आहेत. वरील अभंगात सोपानदेवांनी हेच सूचित केलेलं आहे. सामान्य साधकाला यातून हाच संदेश मिळतो की आपण त्रिगुणापैकी रजतम यांच्यावर नियंत्रण ठेवत सात्विक प्रवृत्ती वाढवाव्याच्या, सत्वगुणाचाही अहंकार होणार नाही याची काळजी घ्यायची आणि सद्गुण जोपासत भक्ती वाढवीत जायचं. म्हणजे मनातले वाईट संस्कारांचे पुंज नाहीसे होतात आणि एक दिवस आपल्याला ईश्वर लाभ होईल. आपण सर्वजण आणि संत या प्रपंचाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो हे लक्षात घेऊन या अभंगाचं वर्म समजून घेतलं पाहिजे. आपण मरणाचा विचार शक्यतो टाळतो व आपल्यापुरतं जणू कायमचं जग म्हणून त्यात वावरतो. खरे तर एक वेगळे दिव्य जीवन वेगवेगळ्या पातळीवरचे अस्तित्वात आहे आणि या भौतिक जगातलं अस्तित्व भासमान आहे किंवा तात्पुरतं आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. शंकराचार्यांनीही पारमार्थिक सत्य आणि भौतिक जगातलं तात्पुरतं सत्य असा भेद सांगितलेला आहे. सत्य आणि ऋत अशाही संज्ञा बऱ्याच वेळा वाचण्यात येतात. सामान्य माणसाला जेवढे पंचेंद्रियांना जाणवते तेवढेच सत्य तो मानत असतो. पण संतांच्या मते या इंद्रियांच्याही पलीकडचा, त्यांच्यामार्फत सर्व काही जाणणारा आत्मा हे खरे कायमचे शाश्वत असे सत्य आपण ओळखले पाहिजे. तरच या जन्ममरणाच्या चक्रातून सुटू शकतो. नाहीतर पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम असं पुन्हा जन्मतः सर्व सुखदुःख भोगत मरत राहावे लागते. तेव्हा त्याला तात्पुरता प्रपंच, लटका प्रपंच हे ओळखून त्यापासून अलिप्त होऊन शाश्वताचा विचार केला तर वर अभंगात वर्णन केले आहे तसे त्याचे स्वरूप लक्षात येईल आणि मगच मुक्त होण्याचा दरवाजा दिसू लागेल असा या अभंगाचा संदेश आहे. त्यांचं म्हणणं की गुरुकृपेने मी ज्ञान पाहून मुक्त झालेलो आहे. विश्व ब्रह्म सनातन ऐसे व्यक्तीसी आले ध्यान, सद्गुरु कृपेने साधन सार झाले. ऐसा जे योग पाहती पुन्हा मागुता ते जन्मन घेती, त्या गुरुनाम्याच्या विभूती सार जाहल्या. ऐसे एकरूपे एकवटले अशा प्रकारे हा पूर्ण एक अभंग मोठा त्यांनी यासाठी लिहिलेला आहे. याचा काय भावार्थ तर जे सर्व सनातन ब्रह्म्याचे व्यक्त स्वरूप आहे, सद्गुरुकृपेने साधना करून ते समजते. जे हा योग समजू शकतात ते मुक्त होतात, त्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. त्यांचा अहंकार अंधकार नाहीसा होतो, त्यांच्यावरच्या मायेचा प्रभाव दूर होतो. हे गुह्य समजल्यामुळे मी सुखी झालो, तो मी आता एक क्षणही विसरणार नाही. ज्ञानसरितेत पोहत पोहत या संसार सागरातून पार होऊन परब्रह्मस्वरूपच प्राप्त होते. आता बोलणं किंवा न बोलणं, ध्यान करणं किंवा न करणं सारखंच होऊन जातं.
स्वयंभू परब्रह्माचे ज्ञान निवृत्तीनाथांनी करून देऊन माझी बुद्धी ईश्वराकडे वळवली आणि आता निर्विकार होऊन सोपान देव मुक्तिगंगेत अर्घ्य देत आहेत असं ते सांगतायत. त्रिविधतापण असोनी जाती, इंद्रिये विकार मावळती, विषय विसरोनी जाती, विरक्ती डोलावू लागे. विरक्तीतून समाधीकडं कशी प्रगती होते यासंबंधी पुढे त्यांनी लिहिलेलं आहे. त्रिविध तापाने पोळलेला जीव जेव्हा या संसारातून मुक्त होण्याची इच्छा करतो तेव्हा तो परमार्थाचा अधिकारी ठरतो आणि गुरुकृपा मिळून साधना करून तो निरनिराळे तेज रूप नाद गंध स्वाद स्पर्श अशा प्रकारचे परमात्म्याचे आध्यात्मिक अनुभव घेत घेत शेवटी समाधीच्या उच्च अनुभव घेण्याच्या स्थितीत येऊन पोचतो असे सर्व संतांनी सांगून ठेवले आहे. या सर्व प्रक्रियेतून जाऊन समाधीचा अनुभव घेण्याच्या त्या अत्युच्च अवस्थेत आल्याचे वर्णन सोपानदेवांनी या अभंगात केलेले आहे. हा अतींद्रिय अनुभव समाधीचा अनुभव अनेक संतांनी अलीकडच्या काळात सुद्धा घेतलेला आहे. रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, गुरुदेव रानडे, स्वरूपानंद अशा संतांच्या या अवस्थेतले वर्णन त्यांच्या चरित्रातून वाचायला मिळतात व त्या अवस्थेत त्यांना स्वतः पाहिलेले आहे असे अनेक लोकांनी लिहूनही ठेवलेले आहे. अगदी अलीकडच्या बाबतीत तर त्यांना तशा अवस्थेत पाहिलेले लोक आजही हयात आहेत. श्री समर्थ रामदास, तुकाराम, कृष्ण दयाळनो या संतांच्या अनेक रचना, गुरुदेव रानडे यांचे अनेक लेख आणि इतर अलीकडच्या संतांच्या रचना आणि उपदेश यावरून वरील सर्व प्रक्रिया वर्णन केलेल्या आहेत. आध्यात्मिक ग्रंथांचा अभ्यास करणाऱ्यांना ते सर्व माहीत असते. अलीकडे रामकृष्ण आश्रमाने प्रकाशित केलेल्या वेदांतानुसार मनाचे स्वरूप हे स्वामी सत्प्रकाशानंद यांचं पुस्तक जिज्ञासूंनी जरूर वाचावं. त्यात समाधी आणि अतींद्रिय अनुभव आणि त्या अगोदरच्या प्रक्रियेवर फार सुरेख वर्णन केलेलं आहे. सगळे तर मी घेऊ शकत नाही, परंतु आधेमध्ये मला त्यातल्या त्यात जे महत्त्वाचे वाटले असे अभंग मी घेतो आहे. सगळीकडे तो देवच दिसतो. मी माझी कल्पना पळाली वासना, जनी जनार्दना सेवितुसे, तू तव संपन्न आमुचे हो धन, सांगितली खूण निवृत्ती देवे. तुझ पाशी प्रेम गेले सप्रेमे, जप व्रत नेम हारपले, सोपान सगळा न दिसे ही डोळा, तूची बा गोपाळा आत्माराम. ते कल्पनाबाईचा आमच्याही नरसिंहसरस्वती माझे जे सद्गुरू आहेत त्यांनी सुद्धा म्हणलं की सगळा घोळ हा कल्पनेचा असतो. निळ्या कल्पना मनात ज्या उगवतात त्या सगळ्या आपल्याला अज्ञानाकडे घेऊन जात असतात. पहा, इथे त्यांनी तेच म्हटलेलं आहे, मी आणि माझे या कल्पना नाहीशा झालेल्या पाहिजेत. सगळ्या वासना नाहीशा झालेल्या आहेत. संपन्न असा देव हेच आमचं धन आहे. ही खूण सद्गुरू निवृत्तीनाथांनी आम्हाला पटवून दिलेली आहे. आमच्यातली ही सगळी प्रेमभावना अतिशय प्रेमाने देवापाशीच गेली आहे. आता सगळं जप तप व्रत हे सर्व हरपून गेलेलं आहे. एक वेळ अशी उपासकाच्या आयुष्यात येते की सगळी उपासना नष्ट होते. ज्याच्यासाठी उपासना करायची तोच देव, तोच उपासनाचं जे काही दैवत असतं ते स्वतःच तो बनलेला असतो. त्यामुळे उपासना नष्ट होते. सोपानदेव म्हणतात, आता या जगात देवाशिवाय दुसरं काही नाही, कारण तो सोपानदेवही स्वतः देवमय झालेला असतो. किंबहुना चराचर आपण जाहला आणि आपणही तोच अशी स्थिती असल्यामुळं सगळीकडे तो एकच दिसतो. गुरुनी बोध करून दिल्यापासून सगळे अपपरभाव लोपून आपणच सर्व असं काही वाटू लागल्यानंतर मी पण आणि माझे पण तरी कसं शिल्लक राहणार. अशी स्थिती झाल्यावर आता जपतप व्रते तरी कोण आणि कोणासाठी, कोणत्या प्राप्तीसाठी करणार, अशी फार अत्युच्च अवस्था संत गुरुकृपा मिळून साधना करून प्राप्त करून घेत असतात. भगवद्गीतेवरील समश्लोकी सोपानदेवीत त्यांनी असं वर्णन केलेलं आहे. भक्त मद जे पावती, जे ऐसी आहे स्थिती, जे आत्मतत्व जाणती, ते प्रवेशती तयामध्ये. सर्व आवरोनी ऐसे माझ्या आश्रयी मनवसे, तया माझा प्रसाद असे, तो परमपद पावे अव्यय. रामकृष्ण परमहंसांच्या अखेरच्या आजारपणाच्या अवस्थेत एकदा त्यांनी देवीकडं प्रार्थना केली
की बाई 2 घास घशाखाली उतरतील असं काहीतरी कर. तर त्यांनी म्हटलं की जगन्माता देवी त्यांना म्हणाली, अरे सगळ्यांच्या तोंडाने तूच तर खात आहेस, आता आणखीन काय कशाला हवे. अशी ही अत्युच्च स्थिती असते. तिचंच वर्णन सोपाल देवानी याच्यात केलेलं आहे. वासनेवर मात करायला मदत कर असं ते देवाला आवाहन करत आहे. म्याऊ म्याऊ वासना बोभाये, मना हे न साहे तृष्णा हेतू, पाहे कासवदृष्टी पिलिया पोषण, तू माझे जीवन जनगहरी. मांजरी सात घरी पिली पिठावरी पाठीवरी, एकते दाते धरी मोह दाते, सोपान म्हणे न लगे क्षण, दाविसी चरण मोघमते. माझं समाधान कर, माझं समाधान करत असं म्हणत म्हणत वासना सतत मनावर हक्क गाजवीत असते. मनाची ही तृष्णा, हा हवरेपणा मला सहन होत नाही. कासवीनं केवळ पिलाकडे दृष्टी टाकली तरी त्यांचं पोषण होतं. असे ह्या देवा तू माझ्यावर दृष्टी टाकून माझं पोषण कर, संरक्षण कर. मांजरी एका पिलाबद्दल ममता धरून त्याला तोंडात आणि बाकीच्यांना पाठीवर ठेवून बाकीच्यांना ठेवण्यासाठी 7 घरं फिरते. तुझे चरण हाच माझा आश्रय होऊ दे, ते मला का दिसत नाही ते दाखव. देवा तू कृपा केलीस तर मला एक क्षणही न लागता मला तुझ्याच आश्रयाने जीवन जगता येईल. सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून विचार करीत हा अभंग रचलेला आहे. माणसे हे हवं ते हवं अशा वासना इच्छा मनात धरून सगळी धावपळ करीत असतात, इकडे तिकडे आश्रय शोधित असतात. पण सोपानदेव उपदेश करतात की देवाचाच आश्रय धरायचा असे त्यांनी जर ठरवलं तर त्यांना आणखीन फिरावे लागणार नाही. देवाची ममता आपल्याला मिळावी, त्यानंच आपल्याला जवळ करावा अशी इच्छा धरून आपणच त्याची कृपा भाकीत असावं, त्याच्याशी जवळीक आपणच करावी. वासनेच्या मागे धावणाऱ्या मनाला देवाकडे वळवावं, म्हणजे तो देव आपल्याला जरूर ते सर्व काही देईल. कोणाचीही इच्छा झाली तरी ते मला कशाला हवं, त्यानं माझं कल्याण होणार आहे का असा विचार करण्याची सवय लावून घ्यावी. असा या संदर्भात निंबर्गी महाराजांनी सल्ला दिलेला आहे, तो लक्षात घेतला पाहिजे. भगवद्गीतेतही म्हटलं आहे की काम क्रोध लोभ ही 3 नरकाचीच दारं आहेत आणि त्यातील निरनिराळ्या प्रकारच्या इच्छा वासना ह्याच सगळ्या समस्यांचं मूळ आहे. त्यांच्यावर विजय मिळवता आला तर परमशांती लाभते. ज्या रूपा कारणे उपवास पारणे, ध्येय ध्यान धारणे ध्याती मौनी, ते रूप पंढरी पुंडलिकाचे द्वारी, ध्याती वेदचारे श्रुतीसहित. त्या रूपे वेधले मन माझे मोहिले, न करी काही केले काय करू. सोपान अढळ मन मोहिला गोपाळ, त्या रूपे वाचाळ जिव्हा झाली. निर्गुण निराकार परब्रह्मच भक्तांसाठी सगुण होतं. ज्या निर्गुण निराकाराचं ध्यान करा असं वेद उपनिषद सांगितलेले असतात, त्यानेच हे सगुण रूप घेतलेले आहे असे शास्त्रे पुराणे सांगत असतात. सामान्य माणसाला प्रथम निर्गुण निराकाराचं ध्यान करणं अवघड वाटतं. त्याची सोय म्हणून ते सगुण साकार रूप धरून त्याच्या पुढे येतं असं संत मंडळी वारंवार सांगत असतात. पंढरपूरची विठ्ठलाची मूर्ती पूर्वी वेगळी होती असं संशोधकांनी सांगितलेलं आहे. पूर्वीच्या काळी गाई गुरे घेऊन जाणारा गोपाळ असं तिचं स्वरूप होतं. सोपानदेवींनी त्या मूर्तीचं रूप पाहिलेलं असल्यामुळे त्यांनी तसा उल्लेख अभंगात केलेला आहे. सोपानदेवांची आज जी समाधी आहे त्याच्या मागेही वेणुधारण केलेला श्रीकृष्ण उभा आहे. कृष्णाचं बालरूप सर्वांना मोहिनी घालतं. अनेक संप्रदायात तशा रूपाचीच पूजा अर्चा आराधना उपासना केली जाते. काही संप्रदायात पूजा हा शब्द न वापरता सेवा हा शब्द वापरतो. यशोदेनं त्याची सेवा केली तशी आपण करायची अशी या लोकात प्रथा आहे. त्या बालगोपाल रूपाचे वर्णन करताना भागवतकार आणि भागवतावर टीका लिहिणारे संत अगदी रंगून जातात. सगुण भक्तीचा हा प्रकार मन हळूहळू निर्गुण निराकाराकडे वळवीत माणसाला पवित्र करीत जातो. म्हणून अशा भक्तीला महत्त्व आहे. ही प्रक्रिया सोपानदेवांनी या अभंगात व्यक्त केलेली आहे. दृष्टीचे सुख अंतरी देख, ओंकार अरुख बोलतोसी, नादुले ऐकसी बिंदुले देखसी,
कोंदले चौपासी सावरेना, ते आतून बाहेरी आणि अभ्यंतरी एकले निर्धारी वर्ततसे. सोपान म्हणे सर्व इंद्रिये हरी, देह भरोवरी परब्रह्म. दृष्टीचं खरं सुख मिळवण्यासाठी अंतर्मुख झालं पाहिजे. ओंकारनाद बोलू लागेल, नाद ऐकू येईल, बिंदुले दिसेल, परब्रह्म सगळीकडे कोंदून भरूनही उरलेलं आहे असंही समजेल. खरे तर ते आत नाही वा बाहेरही नाही, तर ते एकुलते एकच अस्तित्वात आहे. सोपानदेव म्हणतात, जाणण्याची सर्व इंद्रियाही तोच हरी आहे, देहही तोच आहे आणि सर्व काही परब्रह्मच आहे. आता साधनेतून नामसमाधी कशी लागते, नामसाधनेतून समाधी कशी लागते. समाधी साधन नाम हे श्रीपती, विठ्ठली झाली तृप्ती अखंडित. साधन साधिले नाम हे गुंतले, सकळिका फुटले कोमळ सकोमळ. अखंड समाधी जीव शिवरत, पूर्ण होय आर्त गीती गाता. सोपान म्हणे समाधी धन माझे, जग केशिराजे भरले देखे. त्याचा काय अर्थ आहे? देवाचे नाम घेण्याची साधना हे समाधी लागण्याचं साधन आहे. त्या नामातूनच सर्व काही लाभतं, तृप्ती समाधान लाभतं. नामसाधनेत गुंतल्यामुळे हे साध्य झालं. ते करणाऱ्या सगळ्यांना देवाचे कोमल रूप समजते. जीव शिवाच्या अंतरात्म्याच्या समाधीत अखंड रमला, देवाला आळवणी करून जीवनाची इच्छा पूर्ण झाली. सोपानदेव म्हणतात, ही समाधी हेच माझं धन, माझं सर्वस्व आणि सर्व जग या देवानंच भरलेलं मला दिसत आहे. समाधीचा अनुभव आणि देवाशी एकत्वाचा होण्याचा विषय या अभंगात अजून त्यांनी पुढं नेलेला आहे. नामसाधना करून समाधीचा अनुभव मिळू शकतो, ईश्वर लाभ होऊ शकतो, जीवनाला पूर्णता येते. तो परमात्माच आपलं धन, आपलं सर्व काही आहे, सगळीकडे तो भरलेला आहे, हे सर्व समजू लागतं. हाच संदेश सोपानदेवांनी दिलेला आहे. वाटते या ठिकाणी आता थांबूया. याचे अनेक भाग करावे लागतील असं दिसतंय. मला असं वाटलं की थोडक्यामध्ये सांगता येईल, पण माझी तेवढी शक्ती नाही. मी हे घेतलं आहे हेही उच्छिष्टच आहे आणि त्यासाठी सासवड संस्थान विश्वस्तांचे जेवढे आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत. ही सोपानदेवाची गाथा त्यांनी मला खुली करून दिली. याचे संपादक कोपर्डेकर यांचाही मी अत्यंत ऋणी आहे. त्यांनी हे सर्व वापरण्याची परवानगी दिली. त्यांची भेट केव्हा होईल तो माझ्या आयुष्यात एक सुटी नसेल. तर आता पुढच्या भागात भेटू. नमस्कार. मैं तो तुम्हारो दास जन्म जन्म से, मैं तो तुम्हारो दास जन्म जन्म से, मैं तो तुम्हारो दास. मैं तो तुम्हारा दास जन्म जन्म से, मैं तो तुम्हारा दास जन्म जन्म से. दास की इच्छा पूर्ण करना, दास की इच्छा पूर्ण करना. मैं तो तुम्हारा दास जन्म जन्म से, मैं तो तुम्हारा दास. मैं तो तुम्हारा दास
जन्म जन्म से मैं तो तुम्हारा दास, मैं तो तुम्हारा दास, मैं तो तुम्हारा दास।